तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत दुर्वा गणपतीला का वाहतात. तर हा पूर्ण इतिहास समजण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. तर तुम्ही कधी विचार केला आहे का, गणपतीला बाप्पांना दुर्वा का वाहतात? पौराणिक कथेनुसार अनलासूर नावाच्या राक्षसाचा केल्यानंतर भगवान गणेशाच्या शरीरात प्रचंड उष्णता निर्माण झाली. अनेक उपाय करूनही ती उष्णता कमी झाली नाही. तेव्हा ऋषींनी गणपतीला दुर्वा अर्पण केली. दुर्वामुळे त्यांची उष्णता शांत झाली. तेव्हापासून गणपतीला दुर्वा अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली. दुर्वा ही शांतता, पवित्रता आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते. अशी श्रद्धा आहे की गणपतीला अडथळे दूर करून सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात. यामुळेच गणेश पूजेत दुर्वेला विशेष महत्त्व आहे आणि प्रत्येक भक्त श्रद्धेने गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करतो. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा.